ओम नमो भगवते वासुदेवाय. मागच्या भागात रुद्र सांत्वन नावाचा 4थ्या स्कंधाचा 6वा अध्याय पूर्ण झाला. रुद्र सांत्वन एवढ्यासाठीच म्हटलं की शंकरांचा जो आंतरिक कोप झालेला होता, सतीने आत्मदेह विसर्जित केल्यामुळं त्याच्यातनं त्यांना बाहेर काढणं, त्यांना प्रसन्न करणं, त्यांना शांत करणं. सांत्वन आणि शांतवन अर्थ एकच आहे. त्यांना शांत करण्यासाठी ब्रह्माची मंडळी तिकडे गेली, ब्रह्मदेव विष्णू वगैरे. आणि शेवटी त्यांना ब्रह्मदेवाने सांगितलं की आता ह्या पुढे जे झालं ते झालं. जो कुठलाही यज्ञ कोणी करायला घेईल त्या यज्ञातल्या सर्व अधिकारी देवतांना त्यांचा त्यांचा आविर्भाव देऊन झाल्यानंतर जे काही उरेल त्या सर्वांवर म्हणजे यज्ञावशिष्टावर केवळ आपलाच अधिकार असेल आणि ते आपल्यालाच अर्पण केलं जाईल. ब्रह्मदेवाने केलेली प्रार्थना महादेवांनी ऐकली. भगवान शंकरांना आशुतोष आणि आशुकोप अशी 2 विशेषणं लावली जातात. आशु शब्दाचा अर्थ आहे चटकन, सत्वर, लगेच. ज्यांना रागवायला सुद्धा वेळ लागत नाही आणि रागावले तरी शांत व्हायलाही वेळ लागत नाही, संतुष्ट व्हायलाही वेळ लागत नाही, असे ते आशुकोप आणि आशुतोष आहेत. ब्रह्मादी मंडळींनी भगवान शंकरांची जेव्हा मनःपूर्वक क्षमा याचना केली तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले. इत्यजेनानुनीतेन भवेन परिदुषता अभ्यधायी महाबाहू प्रहस्य श्रूयताम. ते म्हणाले, हसून म्हणाले की प्रजापते, भगवंताच्या मायेनं मोहित झालेले या दक्षासारखे जे अज्ञ असमंजस लोक असतात त्यांच्याकडनं अपराध होतात, चुका होतात. पण त्या अपराधांची ना मी कधी चर्चा करत त्याच्यावर परिसंवाद घडवून आणत किंवा ना मी त्याचा उहापोह करीत. आणि त्याच वेळेला मला ते लक्षातही राहत नाही, मी ते स्मरणातही ठेवत नाही. फक्त काय होतं, ज्यांनी अपराध केलाय किंवा ज्याच्या हातून अपराध घडलाय त्याला सावध करण्यासाठी, पुन्हा ती चूक त्याच्यातनं घडू नये एवढ्यासाठी मी काही त्याला शिक्षा करतो, दंड देतो. एवढाच त्या माझ्या रागाचा अर्थ समजायचा. हे सगळं मैत्रेयजी विदुरांना सांगतायत. तेव्हा आता तुम्ही प्रार्थना केली त्याप्रमाणे दक्ष प्रजापतीचं मस्तक जे वीरभद्रानं यज्ञकुंडात टाकून दिलं, आता ते काही आणून परत त्याच्या खांद्यावर बसवता येणार नाही. तेव्हा ज्याचं मस्तक यज्ञामध्ये आहुती म्हणून द्यायचं होतं त्या अजाचं म्हणजे बोकडाचं जे मस्तक आहे, मुंडका आहे, ते ह्या दक्ष प्रजापतीच्या खांद्यावर लावा, चिकटवा. नंतर तुम्ही म्हणालात ते भगदेवता जी आहे त्यांचे डोळे सुद्धा काढले गेले. मग आता त्यांचे जे भौतिक डोळे आहेत ते नसले म्हणून बिघडत नाही. मित्र देवता म्हणजे सूर्य देवता जी आहे, आदित्य देवता जी आहे, त्यांच्या प्रकाशात त्यांनी पाहावं. पुढे म्हणाले पोषण म्हणून जी की देवता आहे त्यांचे दात तोडले गेले. पोषण ही सुद्धा आदित्यांपैकीच एक देवता आहे. पूर्वी लहानपणी सूर्य नमस्कार घालताना ती नावं घेतली जायची.
मित्र रवी सूर्य भग हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्र अर्क भास्करेभ्यो नमः. तर पूषा ही सूर्य देवताच आहे. तेव्हा त्यांना जे काही खायचं असेल ते त्यांनी यजमानांनी जे अन्न चावलं असेल, दातांनी चरवण केलं असेल ते त्यांनी घ्यावं. आणि बाकीच्या ज्या ज्या काही देवतांची अंग तुटलेली आहेत, शरीराचे भाग तुटलेले आहेत, छिन्न विच्छिन्न झालेले आहेत, ते सगळे अंग प्रत्यंग हे जे अश्विनी कुमार आहेत त्यांच्याकडनं पूर्ववत करून घ्यावं. आता ह्या सगळ्यांनी यज्ञातून उरलेला जो काही सगळा पदार्थांचा भाग आहे तो माझ्यासाठी निश्चित केलाच आहे. आता राहिलं फक्त म्हणाले भृगूंची जी दाढी आहे आणि मिशा आहेत त्या एका शिवगणाने कापून टाकल्या. बोकडाचं तोंड होतं जे ह्याला बसवणार दक्षाच्या मस्तकावर खांद्यावर, त्याची दाढी मिशा काढा आणि त्या भृगूंना चिकटवा. थोडक्यात त्यांना भृगूंचा अशा प्रकारे उपहास करायचा होता की ते त्यांच्या कायम लक्षात राहील आपण काय चूक केले. ते ज्यांचे हात गेले त्यांनी पूषाच्या हाताने काम करावं, ज्यांचे बाहू तुटलेले आहेत त्यांनी अश्विनी कुमारांच्या भुजांनी काम करावं. अशी सगळी भगवान शंकरांनी व्यवस्था लावून दिली. आणि मैत्रेय यापुढे विदुरांना सांगतायत, तदा सर्वाणि भूतानि श्रुत्वा विहृष्ट मोदितम परितुष्टात्मभिस्तात साधू साध्वीत यथा ब्रुवन. भगवान शंकरांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेली सगळी मंडळी, सगळे देवगण हे अत्यंत प्रसन्न चित्ताने धन्य धन्य असा उद्गार काढायला लागले, भगवान शंकरांचा जय जयकार करायला लागले. आणि मग ह्या सगळ्या देवतांनी ऋषींनी भगवान शंकरांना विनंती केली की आपण या दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित व्हावं. आणि ही विनंती मान्य करून भगवान शंकर ब्रह्मदेवांच्या बरोबर लगेच त्या यज्ञशाळेत गेले. भगवान शंकरांनी जसं जसं या सगळ्या लोकांना सांगितलं होतं तसं तसं सगळं कार्य या सगळ्या लोकांनी केलं. दक्षाला त्याचं मस्तक मिळालं. आणि ज्या वेळेला दक्षाच्या खांद्यावर ते बोकडाचं मुंडकं बसवलं आणि भगवान शंकरांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिलं, तेव्हा तत्काळ एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा तसा दक्ष जागा झाला, उठून उभा राहिला आणि त्यांनी आपल्या समोर भगवान शंकरांना पाहिलं. भगवान शंकरांची कृपादृष्टी आणि दक्षाच्या ठिकाणी मस्तक मिळाल्यानंतरचा निर्माण झालेला पश्चाताप, ह्यामुळं पूर्वी जो त्याच्या हृदयामध्ये शंकरांबद्दलचा द्रोह होता, द्वेष होता आणि त्या द्रोहामुळे द्वेषामुळे त्याचं ते मन कलुषित झालं होतं, काळकुट्ट झालेलं होतं, ते पूर्णतः भगवान शंकरांच्या दर्शनानं स्वच्छ झालं. आणि पुढे दक्ष प्रजापतीने भगवान शंकरांची स्तुती करण्याची इच्छा केली, पण तेवढ्यात त्यांना आपल्या ज्या मुलीनं म्हणजे सतीनं देह विसर्जित केला त्या यज्ञकुंडामध्ये, त्या सतीची आठवण आली आणि तिच्याबद्दलच्या आत्यंतिक प्रेमामुळं, उत्कंठेमुळं त्यांच्या डोळ्यात अश्रू तळायला लागले, कंठ दाटून आला आणि त्यामुळे करायची स्तुती पण स्तुतीचे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडेना.
प्रेमानं अतिशय विभोळ झालेल्या परमबुद्धिमान अशा प्रजापतीनं कसं बसं आपल्या हृदयातील आवेगांना थांबवलं आणि अत्यंत विशुद्ध भावानं भगवान शंकरांची स्तुती करायला त्यांनी सुरुवात केली. काय स्तुती केली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.